वेदना मुख्या वेदना तना पाणी प्राण कसा दुर्देव तना पाणी प्राण कसा दुर्देव तुझ्यापासून सचिन ये ना रे सचिन तुझी खूप आठवण येते सचिन सचिन प्रिया काय कुठे हरवलीस? हां तू कोण आहेस? मी मला विचारलीस कधी आलास इथे कसं काय? अगं मी तुझ्या घरी आलो फर्स्ट टाइम. हो ते तर दिसतंय पण माझ्या घरी पण काय तू एवढी गोंधळलेली काय? काही नाही स्वप्नात स्वप्न काही वेळ आधी आला तर इथे मी सकाळचे 10 वाजले मी माझ्या घरून तुझ्या घरी आलो. काही दिवसापासून ना सारखा तूच दिसतोय मला. काय सांगतेस? भूक लागत नाही तहान लागत नाही झोप सुद्धा येत नाही. काय झालंय मला? बरं हे सगळं कधी होतं माहिती? कधी होतं? जेव्हा माणूस प्रेमात पडतो. ए हॅलो मला प्रेम झालेलं नाहीये कळलं तुला झोप लागत नाही भूक लागत नाही तहान लागत नाही मग याचा अर्थ मी काय समजायचा की तू माझ्यावर प्रेम करायला लागली. अजिबात नाही. प्रिया तुझ्या चेहऱ्यावर साफ लिहिलंय की तू माझ्यावर प्रेम करायला लागलीस. तू माझ्या प्रेमात पडली आहेस. तुला पण असं होतं का? हो. कसं होतंय? क्लासरूम बेडरूम बाथरूम सगळ्या ठिकाणी मला तूच दिसतेस. अभ्यास करायला गेलो तर पुस्तकांमध्ये सुद्धा मला तुझा चेहरा दिसतो. मग याला प्रेम नाही तर काय म्हणायचं? ते सांग दे. तू माझ्याकडे कसं येणं केलं? तुझ्या मित्र-मैत्रिणींकडून विचारणा केली. मग त्यांनी असं सांगितलं की प्रिया कॉलेजमध्ये आलेली नाहीये. मग त्यांनी असं सांगितलं की डायरेक्ट तू त्यांच्या घरी जा. अरे बस ना मी काय विचारते वेगळ्यासाठी तुला बस तुझा म्हणायचं. तुला माझी आठवण येत नाही का रे? मला तुझी इतकी आठवण आली. जवळ अरे असा व्हिडिओ आहे. तुला माहिती का मला बरंच नाहीये. आमचं ताप आलाय खूप दिवसापासून. असं ताप असतो. मी तुला मिस नाही केलं. मी बस सहज असंच विचारते. गोड बोले गाडी जरा बाजूलाच लावून ठेव मुलीच्या सारखं. मी काय करू? पप्पा पटकन येतो मी जाऊ नकोस. मी तुला आधीच सांगितलं होतं तुझ्या पप्पा आल्यानंतर मी काय उत्तर द्यायचं? पप्पा हा माझा वर्गमित्र आहे सचिन. गरीब असला तरी मनाने खूप श्रीमंत आहे. सचिन हे माझे पप्पा आहे. मी कोणा माहित नाही. माहित आहे
मी विचारलं होतं हे नाही हो नाही 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 मग हे लक्षात आलं पाहिजे की घरी आपल्या अतिथी आलाय, अतिथी देवो भव, काहीतरी खायला प्यायला द्या त्याला. पप्पा लव यू पप्पा. तुला सांगितलं तर माझी पप्पा खूप छान आहे. गरीब लोकांना खूप जवळचं बसते मी त्याला माहिती आहे ना. पप्पा काय घेणार काही कर पण कर. लेकराला मुलके माहित आहे का? पप्पा त्याच्याशी नाही बोलायचं सोबत बोलते मी पप्पा आहे. काढली घे. मला चिडेल. गुड मॉर्निंग सर. सर माझं नाव सचिन दयानंद सागर. सर प्रिया आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकतो. सर ती माझी क्लासमेट आहे आणि सर यंदाचं माझं शेवटचं वर्ष आहे इंजिनिअरिंग. काय मी विचारलं नाही एवढं प्रवचन देण्याची गरज काय. सर म्हटलं थोडंच फोन जाऊ दे. झाली ही ओळख माझ्या मुलीने करून दिली. काय नाव म्हणलं? सर माझं नाव सचिन दयानंद सागर. अच्छा सचिन. हा एक विचारू का तुला? विचारा ना सर. कोण बोले? अरे इकडे ये. हा घरामध्ये याला ओळखतोस का? याला ओळखतोस का? तुम्ही नाही ओळखत का? नाही. अहो याची आई आणि याचा भाऊ तुमच्या विटा भट्टीवर विटा थापण्याचं काम करतात. त्या बाईचा हा पोरगा तिकडे विटा थापतात, हा इकडे विटा थापतात. त्याचा साचा दुसरा आहे, याचा साचा दुसरा आहे. त्या बाईचा हा पोरगा. त्या बाईचं पोरगा आहे. हा. बर कळलं. ठीक आहे जातो. मी गाडीतच बसू ना? गाडीतच बाई जाऊ नको कुठे. नाही नाही कुठे जाणार नाही. मोठा घर पोकळ वासा वाडा जाते. सचिन तुमच्यासारख्या मोलमजुरी करणाऱ्या लोकांची पण काही स्वप्न असतात हे मला आज कळलं. यात नवीन काय सर? स्वप्न बघण्याचा अधिकारच प्रत्येकालाच आहे. आहे ना आहे. स्वप्न बघण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येकाने स्वप्न बघितली पाहिजे. पण आपली लायकी काय हे बघून आपण स्वप्न बघावी. पण सर माणसाकडे शिक्षण असलं ना की त्याची लायकी आपोआप मिळते. आणि या समाजात किंवा जगात कुठल्याही माणसाला ताठ मानेने उभं राहायचं असेल तर प्रत्येकाला शिक्षण घेणं हे महत्वाचं आहे. त्या शिक्षणासाठी पैसा लागतो. पैसा पण सर माणसाकडे शिक्षण असलं की पैसा आपोआप त्याच्या मागे धावून येतो. चुकीचं आहे. जरा अनुभव थोडा कमी आहे. कसं आहे ज्या ठिकाणी लक्ष्मी असते ना त्या ठिकाणी सरस्वती कधीच वास करत नाही आणि ज्या ठिकाणी सरस्वती असते तिथे लक्ष्मी कधीच जात नाही. म्हणजे सर तुम्ही मला उद्देशून बोलता? नाही नाही तुला नाही गोष्ट नाही. बाबा, या समाजामध्ये अशी काही माणसं आहेत की जी एखाद्या समोरच्या घरामध्ये एखादी सुंदर तरुणी मुलगी दिसली की त्या मुलीला कसं आपलंसं करून घेता येईल आणि एकदा ती मुलगी आपलीशी झाली की त्या मुलीच्या मागे येणारी सर्व संपत्ती ही आपली कशी होईल अशी काही माणसं या समाजामध्ये असतात. हे सुधारण्यासकट मी तुला इथे सांगू इच्छितो. सर तुम्ही म्हणत असाल तसे लोक असतील पाहिजे का? पण कुणाची फसवणूक न करता किंवा कुणाचा अपमान न करता जी संपत्ती आपण कमवतो ना सर ती अगदी आपल्या आयुष्यभरासाठी सुद्धा पुरते असं मला वाटतं. चुकीचं आहे. आयुष्यभर मरमर करतो माणूस. मरमर करतो, कष्ट करतो, आपलं कुटुंब जगवतो, पण शेवटी त्याच्याकडे त्याला जेवढी पाहिजे तेवढी संपत्ती मिळत नाही. शेवटी तो रुपया सुद्धा जो कपाळावर असतो ना तो मसनवटीत जाताना तिथला डोंग कोणीतरी तो काढून घेऊन जातो. पण सर मसनवटीत जात असताना त्या माणसाच्या दुतर्फा असणारी लोक त्याला सलाम करतात व त्याच्या कारकिर्दीबद्दल अभिमान बाळगतात आणि कुठल्याही माणसाने गर्वाने फुलून जाऊ नये सर. कारण तो गर्वाचा फुगा कधी फुटेल हे कधीच सांगता येत नाही. हे सगळं माणसाच्या आयुष्यात एकदा तरी अनुभवायला मिळतच आणि त्याच्या जीवनात एकदा की जिद्द पेटली ना की तो अगदी काही मिळवू शकतो. नाही अगदी काही म्हणजे आपल्या यशाचं शिखर तो सुद्धा अगदी सहजपणे गाठू शकतो आणि हे सगळं मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकतो. एक काम कर, ते 2x2चं पोस्टर बनवून घे. आणि त्याच्यावर लिह सर रोपा म्हणजे काय? हरिभक्त परायण सचिन दयानंद सागर. आणि प्रत्येक झाडावर इलेक्ट्रिकच्या खांबावर हे लावत गावागावात हे प्रवचन देत तिकडे फिरत जा. या घरामध्ये हे प्रवचन देण्याची गरज नाही. आराध्य घरात जो उभा दिसतो ना स्वतःच्या मेहनतीवर उभा आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे. लक्ष्मी आजची पाणी घरी भरतीये ना माझ्या फक्त माझ्या मेहनतीमुळे. याचा चुटक्या वाजवून त्या मायसमोर बोलायचं नाही.
प्रिया का? मला काही नको. जे काही तुझ्या पप्पांनी सांगितलंय ना ते सगळं लक्षात आलं आणि मला असं वाटतं की चुकीच्या वेळेला आले विचार. बोलूया ना. बाय प्रिया. मला भूक नाही म्हटलं तरी आग्रह करता तुम्ही. सकाळपासून त्याला खायला दिलं होतं ना, जाऊ दे, तो एवढं टेन्शन घेऊ नको त्याने खाल्लं नाही म्हणून. ते गरीब लोक जी असतात ना ही अशीच असतात. चला खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशी इज्जत असते या लोकांची. तू पाहिजे नको करू बेटा. तर मला जरा SDM कडे मीटिंग आहे, ती मीटिंग आटपून मी आलो की मग आपण जेवायला बसू. ओके. पप्पाच्या आणि सचिनच्या मध्ये असं काय झालं की सचिन रागारागात निघून गेला? नाही, काहीतरी तर गडबड आहे. कारण पप्पा सचिनला काहीच असं बोलू शकत नाही की सचिन इथून निघून जाईल. मी विचारलंच पाहिजे सचिनला काय झालं. जाऊनच येते. काय मस्त बंगला सजवलाय मिस्टर राज शेखर साहेबांनी. याच्या अगोदर या बंगल्यामध्ये मी खूपदा येऊन गेलो पण या बंगल्याची सजावट अशी नव्हती. पण आज मात्र या बंगल्याची सजावट अगदी मनमोहक आहे. नाही सजवायला पाहिजे ना, कारण या बंगल्याचा भावी जावई म्हणजे हा बाबा जॉनी. मग या बाबा जॉनीला शोभेल अशी सजावट या बंगल्याची असायला पाहिजे आणि अगदी तशीच सजावट करून ठेवली मिस्टर राजशेखर साहेबांनी. मिस्टर राजशेखर बिल्डरच्या दुनियेतील बेताज बादशाह. तुला काय वाटतं राजशेखर, या बाबा जॉनीनं तुझ्या आयुष्यामध्ये प्रवेश केला तो म्हणजे तुझ्या यशाचा प्रवेश होता? नो राजशेखर नो. या बाबा जॉनीनं तुझ्या आयुष्यामध्ये प्रवेश केला तो म्हणजे स्वतःची मंजिल मिळवण्यासाठी. राजशेखर तुला आठवत असेल तुझ्या घरामध्ये मी माझं पहिलं पाऊल ठेवलं तेव्हाच ही माझी जहरीली नजर तुझ्या त्या एकुलत्या लेकीकडं म्हणजे प्रियाकडे गेली आणि तेव्हाच ती प्रिया माझ्या मनामध्ये घर करून बसली. तेव्हाच ठरवलं काहीही करेन कसंही करेन पण प्रियाला मी हस्तगत करेन. आणि म्हणूनच मी माझा पहिला डाव टाकला आणि माझा पहिला डाव म्हणजे मी बनलो तुझ्या बिझनेस मध्ये बिझनेस पार्टनर. तुझ्या बिझनेस मध्ये केली पैशांची गुंतवणूक. कशासाठी? पैसा मिळवण्यासाठी? नो राजशेखर नो. I don't like money because myself, Baba, Johnny. मला नकोय पैसा, मला नकोय धन संपत्ती. मला हवी आहे तुझी एकुलती एक लाडाची लेक प्रिया. राजशेखर. आणि म्हणूनच मी बनलो तुझा बिझनेस पार्टनर.
मला हवी आहे प्रिया, आणि या प्रियाला हस्तगत करण्यासाठी मी काहीही करू शकतो, काहीही. 1, 2 आणि 3 या घरामध्ये फक्त 3 व्यक्ती. नंबर 1 गोड बोले, नंबर 2 मिस्टर राजशेखर, आणि नंबर 3 जी व्यक्ती मला हवी आहे ती म्हणजे प्रिया. आता गोडबोले आणि राजशेखर घराच्या बाहेर गेले, म्हणजे आता या क्षणी एकमेव व्यक्ती, आणि ती म्हणजे प्रिया. गेले कित्येक दिवसापासून मी या क्षणाची वाट बघत होतो. पंसाला म्हणतात ना, भगवान के घर देर है मगर अंधेर नहीं. ज्या क्षणाची मी गेले कित्येक दिवसापासून वाट बघत होतो तो क्षण आज चालून आलाय. गोडबोले आणि राजशेखर घराच्या बाहेर गेले. आता या घरात एकमेव व्यक्ती प्रिया. चला चला चला, या संधीचा फायदा घेऊन अतिशय प्रेमानं आपण आपलं प्रेम प्रियाला सांगूया. कोण आहे तुम्ही? जागा कुठे आहे? कसे केलं आमच्याकडे? सॉरी, तुम्ही मला ओळखता? का नाही ओळखणार? ऍक्च्युली ना पप्पाला भेटवायचं होतं तुमच्यासोबत. त्या दिवशी फंक्शन मध्ये आलो होतो, तर तुम्ही ना मित्रासोबत जरा लांबच बोलत होते. पप्पाने सांगितलं झाला. क्या बात आहे. म्हणजे तुमच्या पप्पाने माझी अशी लांब वरून ओळख करून दिली, आणि ती लांब वरची ओळख तुम्ही अजूनही लक्षात ठेवली. वाव. तुम्ही सांगितलं पप्पांनी. असं सांगितलं. मिस्टेक केली तुमच्या वडिलांनी. तुमच्या वडिलांना बिझनेस मध्ये पैसे लावणारा मी नव्हतो. तो मोठेपण आहे तुमचा. पप्पाने पैसे दिले का तुम्ही एकच गोष्ट आहे ना. आणखी काय सांगितलं का? नाही, आणखी काहीच नाही हो. बस एवढंच. कधी कधी कामाच्या ओघाओघामध्ये माणूस बऱ्याचशा गोष्टी विसरून जात असतो. अगदी तसंच तुमचे वडील एक गोष्ट विसरले. ते काय? ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. जेव्हा माझ्या वडिलांनी तुमच्या वडिलाला बिझनेस मध्ये पैशांची मदत केली, तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्या वडिलाला एक शब्द दिला होता, आणि तो शब्द म्हणजे या घरची एकुलती एक लेक आमच्या घरची एकुलती एक सून बनणार म्हणून. काय शब्द दिलं ना ते मला माहित नाही. बिझनेसमध्ये पैसे दिलाय तुम्ही, सौदा केलेला नाहीये. रिलॅक्स मॅडम, रिलॅक्स. गोल्ड होतं. कामाच्या ओघाओघामध्ये माणूस बऱ्याचशा गोष्टी विसरून जात असतो. अगदी तसेच तुमचे वडील ती गोष्ट विसरले असतील. नो प्रॉब्लेम मॅडम, नो. तुझी हिंमत कशाला मला हात लावायची? का माझी हिंमत होणार नाही? मी कुठल्या परिस्थितीला हात लावला नाही, तर मी माझ्या होणाऱ्या बायकोला हात लावला. आणि हो मॅडम, मी तुम्हाला हात लावला तर तुम्हाला करंट लागला, आणि तो सचिन ज्याची आई तुमच्याच वडिलाच्या वीट धरली, एक 1.5 कमरीचं मजूर म्हणून काम करते, त्या सचिन सोबत कॉलेजच्या बागेमध्ये आणि पुढे एक शब्दही बोलायचं नाहीये. तो माझा आयुष्याचा प्रश्न आहे. तुला तुझ्या नाक काढण्याची काही गरज नाही. सचिनचा प्रश्न, आणि तो गरीब असेल पण मनाने श्रीमंत आहे. तुझ्यासारखा आव्हान आणि लोकर नाहीये. एक लक्षात ठेव, यानंतर जर माझ्या दारात पाय ठेवला आणि माझ्या सचिन बद्दल एकही शब्द बोलला, त्या हाताचे 5ही बोटं ना तुझ्या गाला उमटल्याशिवाय राहणार नाही. मी जर यानंतर या घरामध्ये पाऊल ठेवलं तर तो तुझ्या हाताची 5ही बोट
माझ्या गालावरून चालशील. मारला प्रिया, मार. तू तुझ्या हाताची पाचही बोट माझ्या गालावर मार. अगं मी तर त्या क्षणाची वाट बघतोय. मीच काय तर या समाजातला प्रत्येक तरुण, जो तरुण या समाजातल्या एखाद्या सुंदर तरुणीवर प्रेम करत असेल ना, तर तो तरुण त्या क्षणाची वाट बघत असतो की केव्हा त्याची ती प्रेयसी तिच्या त्या या कोमल कोमल बोटांनी त्याच्या गालाला स्पर्श करते. मार ना प्रिया, अगं मी रेडी आहे. मार फक्त तू. काय बोलली? गेट आउट. जाणारच आहे ना प्रिया, जाणारच आहे मी. या तुझ्या घरामध्ये मी काही खर्चावही बनायला आलो नाही, पण या घरातून माझं हे पाऊल समाज मी बाहेर काढेन तेव्हा या माझ्या दुपट्ट्याला तुझ्या पदराची 7 जन्माची गाठ बांधेल. अरे काय बोलली? सचिन आणि तुझं वैयक्तिक मॅटर आहे आणि त्यात कोणीही नाक खुपसलेलं तुला आवडत नाही. पण प्रिया, तुला माहित नाही या बाबाची एक सवय आहे. या समाजातल्या ज्या मुलीकडे हा बाबा बोट दाखवतो ना, त्या मुलीने जर नाही म्हटलं तर ती गोष्ट या बाबाला सुद्धा आवडत नाही. आणि जर त्या मुलीने नाही म्हटल्यानंतर त्या मुलीला हस्तगत केल्याशिवाय हा बाबा कधीच स्वस्थ बसत नाही. कधीच नाही. नो, नेव्हर. समाजामध्ये जोगवाई सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा समाज मला कधी 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 साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने जगूच देत नाही. त्याला तोही कुठला काम करण्याचा मी प्रयत्न करतो ना, त्या प्रत्येक कामामध्ये या समाजातला एक ना एक मनुष्य येऊन माझ्या कामामध्ये टांग आडवी टाकतो. आणि आज सचिन, तू माझ्या कामात आलेला आहे. तू पण सचिन, सोडणार नाही मी तुला, सोडणार नाही. तुझ्या स्वप्नांना सुरुंग लावेन, तुझ्या स्वप्नांची राख बनवेन आणि ही राख पार्सल करेन या प्रियाला तिच्या वडिलाच्या वीज भट्टीत उपयोगासाठी. प्रिया, प्रेम होते म्हणून अतिशय प्रेमाने तुला मी प्रपोज केलं, पण तुला माझं प्रेम नकोय ना? पण ठीक आहे ना, या समाजात काही आपली एकच ओळख आणि ती म्हणजे जी एखादी गोष्ट प्रेमाने आपल्याला मिळत असेल तर ती गोष्ट बळजबरीने हस्तगत करणे. तुला माझा प्रेम दिसला नाही ना? बस एकमेव उपाय, आणि जो उपाय माझ्या रक्तात आहे आणि तो म्हणजे बळजबरी. साऱ्या 3 जबरीच्या सचिन साठी मला नाही अजिबात हात लावणार नाही.
तू वाघी नाहीस, पण तुला माहित नाही तुझ्यासारख्या सौंदर्यवती वाघिणीला गिळंकृत करणारा शिकारी आहे मी. शिकारी. तू आणि शिकारी आहे तू शिकारी नाही आहे, तू एक नंबरचा कुत्रा आहेस कुत्रा. कुत्रा आहे कुत्राच आहे, पण तुला माहित नाही या समाजातला सगळ्यात इमानदार प्राणी म्हणजे कुत्रा. आणि या कुत्र्याचं प्रेम आहे तुझ्यावर. निघून जाऊ. आपला नारी आहे. ड्रायव्हर माणूस आहो मी, चक्क्या खाली दाबून मारे समजून राहिला. घरामध्ये खायला अन्नाचा खण नाही आणि खिशामध्ये माझे फक्त 20 रुपये आहेत. 3 पोरं बायको उपाशी आहे. आता या 20 रुपयाचं काहीतरी खायला घेतो आणि बायका पोरांना नेऊन तरी देतो. मित्र बरं झालं मित्र भेटलं तुम्हाला. अरे फार मोठी कठीण परिस्थिती आल्यावर माझे मित्र काय झालं घरी कोणी गचकला का काय? कचरला नाही मित्र. अरे फार वाईट परिस्थिती आली म्हणजे माझी बायको पोरं भुकेनं तळपळून मरतायत. म्हणजे उघड्यापासून नागडा गेला आणि शरीरात थंडीचा मिळाला. तुझ्यासारखीच माझी अवस्था आहे मित्र. माझ्या घरी पण तेच वांद्यात माझे बायका पोरं उपाशी आहेत. नाही मित्र तुझ्यापेक्षा जास्त कठीण परिस्थिती माझ्यावर. माझ्यापेक्षा कठीण प्रसंगी तुझ्यावर येऊ शकत नाही, त्याहीपेक्षा जास्त कठीण परिस्थिती माझ्यावर मित्र. माझी बायको पोरं भुकीने तळपळत आहेत आणि जर मी त्याला काही खायला घरी घेऊन गेलं नाही आणि ते जर मेले तर त्याचा पूर्ण श्राप तुझ्यावर बसेल ना. तू एक काम कर, मला कसंही कर, तू 20 रुपये दे मित्र. खरं सांगू माझ्याकडे फेकून मारायला दमडी पण नाही. ते मोठे वांदे झाले. काय एक पैसा नाही माझ्याकडे. माझ्याच घरी मोठे वांदे आहेत. माझी बायका पोरं उपाय. नाही मित्र असं करू नको. तू मला 20 रुपये दिले नाही आणि मी घरी काही खायला नेलं नाही तर माझं बायको आणि पोरं भुकेने मरतील रे. आणि याचा श्राप तुझ्यावर बसायला. खरंच तुला परमेश्वर कधीच माफ करणार नाही रे. आणि मित्र जर मित्राच्या कामी नाही आला तर कशाची मैत्री. खरंच मित्र फार संकटात सापडलो रे. काळजी करू नको. आहे ना 20 रुपये माझ्या खिशात. हे 20 रुपये घे. तुझ्या बायका पोरांना खायला घाल. माझे बायका पोरं उपाशी राहिले तर राहू दे. याला म्हणतात मित्र. मित्र असा तर तुझ्यासारखा वाढ. खरंच मित्र फार मोठे उपकार केलेस मित्र माझ्या. अजून एक छोटासा उपकार कर. त्या हॉटेलमध्ये जा आणि माझ्याकरता 1 प्लेट आलू बोंडे आणि 1 कप चहा घेऊन ये. अरे पण आता माझ्याकडे पैसे नाहीत. काय पैसे नाहीत? अरे हे 20 रुपये हो तुझ्या जिंदगीवर पैसे नाहीत तर जगतोच कशाला मग पैसे नाहीत तर. अरे पैसे नव्हते तर मला मागायला पाहिजे होते. मी दिले असते. म्हणून वर तोंड करून सांगतो पैसे नाही. अबे जा त्या वारल्या विहिरी तुडी देऊन मर. पैसे नाहीत तर मला मागायला पाहिजे. मी दिले असते पैसे. पैसे नाहीत म्हणतो. जय लक्ष्मी माता. मी देवाचं नाव घेतल्याशिवाय पैशाला हात लावत नाही. घे 10 रुपये आणि जा आपल्या बायकोपोरासाठी काहीतरी खायला घे. अबे पण माझे 20 माझे 20 ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझं खरं. तुझे 20 हे 10 रुपये तुला कोणी दिले? हे 10 रुपये तू आता मला दिले. हे 10 रुपये मला कोणी दिले? हे मी मगाशी तुला दिले. हे 10 ने हे 10 किती झाले? 20 झाले. झाले तरी मग अबे पण माझे 20 तुला साधा गणित करत नाही का?
हे 10 रुपये मला कोणी दिले? हे मी मगाशी तुला दिले. बरोबर आहे. दिले. हे 10 रुपये तुला कोणी दिले? हे तू आता मला दिले. हे 10 ने हे 10 किती झाले? 20 झाले. मला तरी काय फिटम फार. आपे पण पैसे खिशात कोणतरी इकडे येत आहे. ताजा ताजा केळी घ्या केळी. मी तरी भोडी अडाणी तुमच्या नावाचं लग्न पूर्ण कपाडी सोबत. बाई गं केळी मागायची, बाई गं केळी मागायची, सांगा तुम्हाला अच्छा, म्हणजे तुम्ही धंदा करता, केळीचा धंदा करता असं म्हणायचं. दाबून पाहू का? काय दाबून पाहता? केळी दाबून पाहू का म्हणजे पिकल्याचे आहेत का कच्चे समजून येतील. काही गरज नाही, मी एकदम ताज्या केळी विकते, त्याच्यामुळे काही दाबून बाई, आजकाल दुकानदाराचा काही भरोसा नाही. हो? वरती पिकलेल्या खालती पिकलेल्या मदत कच्च्या केळी असतात म्हणून म्हणतो तो दाबून ए! पाहू का? तुही अशीच करतेस का मध्ये मध्येच? काय? म्हणजे कच्च्या ठरतेस का? मी असले काम करत नाही, माझ्याकडे एकदम ताज्या केळी असतात. अबे बाईकडे मस्त आहे बे. हा. दादा केळी ताज्या केळी. बाई दात का? सॅम्पल. हा. अशा केळी ठेवतेस तू पुस्तकली. बाबा, चांगलीच होती ना? चांगली होती तर पुस्तकली कशी? अभी हिच्या फलक्या फलक्या झाल्या. हे कोणती केळ हो रे? फलकी केळ. अबे याची डिझाईन वेगळी आहे. फलकी डिझाईन. बाई अशा केळी ठेवतेस तू? केळीचा हात लावायचा नाही. केळीला लावत हो, तुला लावलं नाही. अरे हे खारट केळी ठेवतेस तू का मीठ लावून आणलीस का? केळी कुठे खारट असतात का? तेच तर मी म्हणतो खारट असतात का? मीठ लावून आणलं नाही, केळीच्या झाडाला मिठाचं पाणी घातलं. ए! पोटाला मिठाचं पाणी. मला सांगा, तुम्हाला केळी पाहिजे का नाही? इथं सामान चौकशा करायचा नाही. बाई, भाव कर रे बाईचा. मग हे केळीचा भाव फार म्हणतो मी. तेव्हा बसशील. अर्धवट बोलण्याची सवय आहे ना. कोणती घाणेरडी सवय आहे? काय म्हणतेस तर बाई? ए, काय म्हणतेस का? मला बघितलं फिरायला येऊन राहिला का? काय म्हणतेस तुम्ही? काय म्हणतेस म्हणजे का भाव आहे तुझा? हा, केळीचा भाव काय? केळीचा केळीचा. केळीचा भाव 30 रुपये. अबे माझे कशा किलो दिली म्हणलो? अबे केळी कुठे किलो न देतात का? माझी माहिती, पैसा माझा. किलोला घेऊ का डझनला घेऊ? तू काही विचारशील. पण मी किलोने विकत नाही, हा. मी डझनच विकते. हा, कशा डझन दिली? 20 रुपये. अबे ए, कोणत्या वेळेस पैसे उचलून मागत राहते? काय बोलते? 20 रुपये उचलून मागते. आता उचलून यायची वेळ आहे का इथं? नाही. मग कडकीच्या जमान्यामध्ये तुला उचला देतो कोणी? बरं, तुम्हाला केळी पाहिजे की नाही? पाहिजे पाहिजे. अभि अशा केळी पाडल्यानंतर मग खराब नाही होते. का बाई चांगली आता तरी ठेवत जा. गावाला हात लावू नको. मी एकच मी लावतो. मला नाही केळीला. कॅपॅसिटी प्रमाणात. हे असं हात लावून ए, हात लावतात का? कुठं बाईला असा हात लावायचा होता? प्रॅक्टिकली झालं. कोणती सवय आहे नाही practical बाई करत बसायची? इकडे आहे ना. हा. हात धरल्याशिवाय कसा कळेल केळीचा भाव? म्हणजे हात धरल्याशिवाय तुम्ही बोलताय. मंदीच बे. मी काय म्हणतो, जास्त होत आहे 20 रुपये. कमी केला बाईचा भाव. म्हणजे मग केळीचा भाव कमी कर असा म्हणत तो. मला वाटलं तेव्हा म्हणे मी काय म्हणतो, 20 रुपये आहे हा. ना, एक काम कर, 20 जास्त होतेच बाई, हा? 30 रुपये देऊन टाक. 30 रुपये डझन. मी तर टपला द्यायला त्याला आजपर्यंत मला असं वाटत होतं माझा बीजगणित कमजोर आहे. याची त्याची भूमिती कमजोर आहे. बाई म्हणते 20 ना हा म्हणते 30.
करतेस बे संसार संसार करतेस तू बायका पोरं पोसतेस बाई तुम्हाला केळी पाहिजे की जाऊ? बाई घेतल्याशिवाय केली नाही घेतलं तरी तू घाबरू नको जाऊ नको पैसे असाच देऊन टाके उदार अंतकरणाचा माणूस हा मी. उधार अर्थ करण्याचा प्रयत्न. मला काही पैसे दिले पाहिजे नाही. भाव काय खालदारीस तू काय? भाव सोडून सगळं. तर बाई 30 रुपये 30 रुपये? माझे चपला खायला लावतो बाई हा का म्हणत आहे माहित आहे काय? 20 रुपयात म्हणजे 20 रुपये दिल्यानंतर बाई केळी सकट घरी येईल का म्हणते 20 रुपयामध्ये केळी सगळं. असं म्हणलास तू? 20 रुपयाची केळी सगळं हो? असं बोलेल का बाईने केळा सहित घरी येतो असं म्हणे आलीच आहे घरी तर काही फरक पडत नाही का? बायका पोरा आहेत बाई काही होणार नाही. सज्जन माणूस आहो मी. तू ना हं? तू काहीही करू शकतोस. एवढी गॅरंटी हो तू काहीही बोलू शकतोस. ओळख ओळख चल माझ्या घरी. काहीच नाही करत. काय सांगू का घरी येऊन का करू स्वयंपाक करू? दिलेल्या बाई स्वयंपाक करायच्या पण गोष्ट राहते का केळी घेतो केळी इथंच घे. शिल्लक आहे तुझकड 500ची म्हणजे तुझ्याकडे 500ची अबे एकाच अबे नोटाच्या गड्ड्याच्या गड्ड्या गड्ड्याच्या. बाई याच्याकडे नोटाच्या गड्ड्याच्या गड्ड्या आहेत पण चिड्ड्या घ्यायला पैसे पैसा मग वापरतो 500ची नोट आहे तुझ्या बरं का एक काम अबे मग माझे एक काम करा. काय? तुम्ही ती 500ची नोट माझ्याकडे द्या. मी ती नोट यांच्याकडे देते. मी बँकेत येतो बँकेत दुकानात जा आणि माझ्यासाठी खर्रा घेऊन ये. बाई माणूस असून तू खरं खातेस बाई खरं खाऊ नये बाई माणसानं कारण? खरं खाल्यामुळे कॅन्सर होतो बाई खरा खाऊ नये आणि खरा खात असेल तर सिगरेट कोणती ओढते मी तुला काय सिगरेट पिणारी बाई वाटली की काय? अरे खरा खात असेल तर सिगरेट ओढत जा म्हणजे अँटीबायोटिक आहे खरा खालीस तरी काही होत नाही मरणा लवकर मरत असेल तर माझ्या बापाचा खा जाते काय? तुम्हाला केळी पाहिजे? हो. द्या मग 500ची नोट. नाही मी काय म्हणतो हा म्हणा. खरंच पाहिजे ना मग 500ची नोट कशाला इकडे जा बाईचा खरं घेऊन ये पैसे दे पैसे मगाशी 10 रुपये दिलो त्याच पैसे घेऊन ये म्हणजे 10 रुपये मगाशी दिले 10 हो घेऊन येतो बाई तुम्ही खरा कोणता खाता खर्रा? हा? 120 हा. 300 हा. चमन मार. 120 300 चमन मार की लवंग तोच की इलायची का डोडा डाल की अभी लेके आता हूं भाई चुना कोणता मारू घट मारू का पतला मारू कोणाले घट चालते कोणाले पतला चालते चुना कोणता चालते मला आ चुना घट्टच मारायचा. पातळ चुन्याचा खरा मी अजिबात खात नाही. अबे घट चुने वाली दिसते बे घट चुना पातळ चुना 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 आता घेऊन येतो बाई तुझा खरा 120 हा. 300 हो. चमन मार. लवंग तोच इलायची का डोडा डाल अभी लेके आता फाडते भ्या झिल्लीत लवंग टोचू टोचू अबा, बाई तुमच्या गळ्यात लायसन नाही म्हणजे जमला काही नाही, आपलं बोलणं चालणं जमला पण नाही. काय म्हणजे तुमच्या गळ्यात लायसन आहे म्हणजे तुम्ही कुवारे आत का म्हणत आहो? माझं लग्न झालं होतं. मग काय आमची पहिलीच मधुचंद्राची रात्र. मधुचंद्राची रात्र कशी होती म्हणत आहो? कशी होती? मी सांगत आहे ना, आमची पहिलीच मधुचंद्राची रात्र होती. आम्ही दोघेही असे जवळ जवळ बसलेलो होतो. जवळ बसल्या होत्या. तू माझ्या जवळ आला, त्याच्या जवळ गेले. तू माझ्या जवळ आला, मी त्याच्या जवळ गेले. किती जवळ आला होता तो जवळ. मग ते झाले.
जवळ आला आणि त्याने भकाभक माझ्या अंगावर उलट्या केल्या. उलट्या केल्या आणि मग मग काय? माझी साडी घेऊन तो जो पळाला. तेव्हापासून मी अशीच आहे हो. म्हणजे साडी घेऊन पळला तेव्हापासून तुम्ही तशा त्याची वाट पाहता का म्हणून कशाला वाटलं? गेला तर गेला, त्याच्यासारखी छप्पन. जी गत तुमची झाली नाही तीच गत माझी झाली. तुमची बायको पळाली. पळाली नाही बाई. हा. लग्नाच्या पहिल्याच रात्री काय झालं? माझी बायको जवळ जवळ आली. अगदी जवळ आली. थोडीशी जवळ ये ना तिला म्हणत होतो बाई. जवळ जवळ आली, अजून जवळ आली. पलंगावरती बसली. पलंगावर बसल्यानंतर पलंगच मोडली बाई. सत्यानाश. आणि सकाळच झाली मग. जाऊ द्या. म्हणून म्हणतो तुझी जी गत आहे तीच गत माझी आहे. म्हणून आपण आपली लिव्ह इन रिलेशनशिप जुळवून टाकू का म्हणतो. लिव्हिंग रिलेशनशिप म्हणजे का? अधून अडलं आपटू बोलले. एकदा हो म्हणून पहा मग बघा तुम्हाला कुठं नेतो तो. तो स्वतःला का समजून राहिला ते फेकून. अरे 10 रुपयासाठी अपमान करशील का ते? का समजून राहिला ते खरे खोटे? काय झालं काय झालं म्हणजे का तू मला 10 रुपये दिले होते बाईसाठी खरा सांगितला होता हो. बरोबर हो. मी गेलो अरे बाबा बाईसाठी खरा घुटून दे 120 300 चमन मार के लवंग टोच के इलायची का डोडा डाल के त्यांनी खरा घोटला माझ्या हातात दिला मी 10 ची नोट त्याच्या हातात दिली तो म्हणतो 10 ची नोट खा तू दिलेली नोट कोरी करकरीत होती का नव्हती हो तरी म्हणतो साला नोट चालत नाही. कोणता बरोबर आहे तो. तो पिंपळाच्या झाडाखाली पांठेला आहे तो मंगल मशा घेतो अबे तो काम सांगून राहिला बे नोट खरे खोटशील ना मला टेन्शन घेऊ नका. नोट काढ. अरे त्याला मी हेच बोललो नोट चालत नाही तर चाकल लावून चालत नाही माहिती चालही चालत ना नोट. हा. अजिबात टेन्शन घेऊ नका. यांच्याकडे नोटाच्या गड्ड्याच्या नोटाच्या गड्ड्याच्या गड्ड्या देऊ का एकाने गड्डी. थांब. तू घाबरू नको. नोट चालत नाही ना ती नोट दे माझ्याकडे. अरे काय झालं माहिती का त्यांनी खरा घोटला माझ्या हातात दिला. मी 10 ची नोट त्यांच्या हातामध्ये दिली. बरोबर. तो म्हणतो नोट चालत नाही मी म्हटलं नोट चालत नाही दाखव जरा हातामध्ये नोट घेतली तू दिलेली नोट कोणी करकरीत होती का नव्हती नक्की. माणसाला राग नाही येणार का मी त्या नोटीचे तुकडे 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 करून त्याच्या तोंडावर फेकून मारलो अबे का समजून राहिला बे मंगली तू आता येशील शहाणपण करशील का बे ते पण नोट खाऊन खायली. मला सांग माझ्या जागेवर तू असता तुला राग नाही आला असता आलं असतं. घोड्या करकरीत नोटीला चालत नाही म्हणतो म्हणजे माणसाला राग नाही येणार का मग म्हणजे नोट फाडली. जाऊ दे घाबरू नको. हे घे 10 रुपये. जा बाईसाठी खरं घेऊन ये. आता घेऊन ये. बाईसाठी आपल्याजवळ काही कमी नाही. आणि हो खरं लक्षात ठेवायचं 120 इलायची का डोडा डाल अभी लेके आता है मंडळी माझे 20 रुपये मला परत मिळाले आता मी कशाला इकडे परत येतो सरळ घरी जातो बाई बाई खरा घेऊन येतो
120 300 नमक दोस्त इलायची का डोडा ढाल अभी लेके आता है वाट पाहत बस सांग माझ्या घंट्या आणतो तुझ्या खर्याले म्हणाला. मला दुसऱ्या कामाचा. मी काय म्हणते, तुझा हा मित्र लवकर येईल ना? गेला का? हो. मला खूप तलप आली. काय खऱ्याची. तुला तलप आली? खऱ्याची. लोक खऱ्याची तलप आली तर चल म्हणत होते. दुसरा खरा घेऊन गेली नाही पण याची वाट पाहू. पण मला नाही वाटत बाई हा येईल मी. कारण मी समजत होतो की मी स्वतःच हुशार आहो पण हा माझ्यापेक्षा 10 पट हुशार निघाला. ते 20 रुपये चार्जेस होते. त्याचे होते. हो त्याने अक्कल हुशारीने आपले पैसे घेऊन गेले. अरे नंदन. कोण? तू. हो मग आता? घाबरू नकोस मी आहो. पण मी पायदळ जाऊ शकत नाही. अरे हो हो नाही माझी गाडी आहे टेन्शन घेऊ नको मी तुझ्या आपल्या गाडीवर नेतो तुला. फोर व्हीलर आहे तुझ्याकडे. 4 व्हीलर नाही बाई 2 व्हीलर आता पण व्हीलरला मी काय म्हणतो तुझ्या जीवासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. अरे एक दुकान सोड 10 दुकान उभे करून टाकू हो? बघ जे टोपला आपला चल माझ्यासोबत. खर्याची गोष्ट कोण मिळाला? कोण महिला म्हणजे काय माझ्या साऱ्याच्या साऱ्या केली. एवढा हराम खोरा पैसे तर नेले केळी नेल्या कोण दिला गेली? मला का माहित बाई हो? इथं कोण होता? इथं तू मी आणि तो कोण बोलू ते आलं का चुलीत? तो आता बघाशीच खायला गेला ना म्हणजे इथं तू आणि मीच होतो. मी तर काही मजा करत केळी चोरू शकत नाही म्हणजे तूच चोरला असशील. पागल झालीस का बाई मी तुझ्या खऱ्यासाठी पैसे देऊ शकतो तर तुझ्या केळी तोडू शकतो का अरे मला माझ्या केळी पाहिजे. म्हणजे म्हणजे का? बागाची पंचे. कुत्र्याचे कान ए! मला केळी दे. बापू पागल आहे का बे बाई बाय. मी नेलोच नाही तर देऊ कुठून तू जर इज्जतदारीने केळी दिला नाही हा. तर तुझे एवढ्या लोकांमध्ये कपडे उतरवशील. माझे कपडे उतरवशील आणि उघड्या डोळ्याला पाहशील कपडे पाय. ए बाई मला काय समजून राहिली काय काय तू समजलीस म्हणजे? हा? काय समजलीस म्हणजे? म्हणजे मी चोराव का हो, चोर आहेस तू. चोर, चोर, भिकार चोर. ए बाई सफेद कपडा काला कोट आय एम नॉट भिकार चोर सहसा कार्यकर्ता. मग काय? तू जर नाही का मला माझ्या केळी वापस दिला नाही हा. तर तू याद राख त्या बेसगावामधल्या लोकांसमोर केळीवाली जर तुझे कपडे उतरवले नाही तर मला नाव बदलून टाक. आपले कपडे उतरवशील ए, आपल्या कपडे नाही उतरवले, तुझे उतरवले, तुझे. उतरव ना कोणता उतरवतेस तर पाहू मला चोर समजलीस का गावातच कार्य करतो मी इमानदार तो इमानदार वरती सरकवतो वरती सरकवतो हा थांब. का थांब मला तुझं पॅन्ट चेक करू दे. हे बाई नाही नाही बाई माझी अरे बाई एकच आहे बाई एकच आहे बाई ते केअर मी काय देत नाही नाही बाई असते हा देतो देतो सोड हा सोड देतो 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 ना सोड मरते बाई एकच केळी मागते देतो देतो तुझे लिबे है पिक्चर चोट लेकाचा. ते आजूबाजूचे माझ्या मोहल्यातले पोरं मला पप्पा पप्पा म्हणतात मी त्यांच्यासाठी येत होतो बोलण्यातल्या पोरं तुले पप्पा म्हणतात. हो त्यांचा बाप घरी नसला मलाच पप्पा म्हणतात किती पोरं आहेत तुझे? हा माझ्या हो?
मौल्यावाल्यांचेच होत, फक्त मोठा हो म्हणून मला पप्पा म्हणतात. मला काय तुझ्याशी लिव्हिंग द फिलिंग रिलेशन ठेवायचं नजर रे. ए बाई! काय समजून काय राहिली तू? म्हणजे काय म्हणजे? हा समजून राहिली तू? मी? हा एवढी गावात इज्जत आहे माझी, मी तुला कधीच पैदल जाऊ दे. चल या चल. काय समजून राहिली तू? ससा कार्यकर्ता. हा कोणत्या बटण्या- कसा कार्यकर्ता, कसा कार्यकर्ता? ससा कार्यकर्ता. इथं इथं मी गाडी आणतो. किती जबरदस्त आहे माणसाची. बस बस माझ्या गाडीवर. आपल्या बस- किक तर मारू दे. बस आई गं. तू गाडीवर बसतीस का धक्का मारते? तो बैताड मेला, तू एक्सलेटर वाढवतेस तर किक मारते. ब्रेक मारलो बरोबर बस, नाही तर पडशील. पडशील म्हणलो. पोरगी मारली माझ्या कानात. बरेच दिवस झाले इटाभट्टीचं काम बंद आहे. तेव्हापासून घरामध्ये पैशाची लय अडचण होऊन राहिली आहे. पण माझ्या मायनं आपलं काम बंद नाही केलं. माय कोणत्या ना कोणत्या कामाला जातच राहते. जिथं भेटन जे भेटन जसं भेटन तसं काम करते. आणि माझ्यासारखा जवान पोरगा घरात बसून आयतं खाते. सर आता स्वतःचीच स्वतःला लाज वाटून राहिली आहे. नाही, काहीतरी केलं पाहिजे. सगळ्यात पहिले ते दारू बंद केली पाहिजे. कारण या दारूपायी पैसा तर खर्च होतेच. गावातले लोक बी इज्जत करत नाही. आणि या दारूपायी आपल्याला काही झालं तर माझ्याकडे कोण पाहिजे? माझ्या भावाचं शिक्षण. नाही, हे दारू बंद केली पाहिजे. आजपासून दारू बंद म्हणजे बंद. कामाचं बी काहीतरी पाहिलं पाहिजे. कामाचं बी पाहिलं पाहिजे. आली का बाय? बस बस. अशी खत टाकली ती दाटी मी घरात नसते का घरी चांगलं करून ठेवत नाही का? थांब पाणी आणतो. लग्नात गेलती पोळ्या टाकले कुठं जर गेली माझ्या कामाला? लग्नात गेलती ना बाबा. पोळ्या टाकायसाठी लय मोठे होतं नव्हतं गाव बाय. लई मोठा खर्च लगीन होता. एवढ्या मोठ्या घरचं लग्न होतं तर मग खायला बी मस्त मस्त केलं असं ना वेगळं. काही विचारू नको. लई होत आणलं कोण जेवण माझ्यासाठी? आणलं ना बाबा. डब्बा हे लय चांगलं केलं माहिती. गाव बाय एवढ्या मोठ्या घरचं लग्न होतं तू मग कामं बी नाही करायला लागली असं ना. थांब फायदा म्हणजे तो चालू. ना कवा बी बाहेरून आणली का मला बसायला सांग. आल्या मला पाणी आणलं. कुणी बरं नाही लागलं का माझ्या हातपाय दाखवले. नाही बरं वाटत. काय बी झाली तरी तू माझी माय आहे. त्या मला जन्म दिला आहे. हे एवढी मोठी भली दुनिया तो आम्हाला दाखवली आहे. कोणासाठी नाही करत, तू कोणासाठी करत? काय तिथे करू नको. हो मी. सचिन बी मॅच जन्मले. पण तुम्हाला कवाच विचारत नाही. माय, कशी आहे तू? तुला बरं तुला?
हो का साहेब झाला मग आपल्या घरी मस्त बंगला गाडी नौकर नौकर हो फक्त काही विचारच नको आणि बरं तू मस्त राणीवाणी राहायचं हो आणि असंच हा माय काही बी झालं तरी मी तुझे पाय सोडणार नाही अशी सेवा करत राहील मी हो चहा आम्हाला बाहेर. हो का हो, हो, हो. हे घे डबा घेऊन जा. हा, हो. चहा बी ठेवतो पाणी बी गरम करतो तो. हा? ते बरं झाडू तरी टाकतो, झाड चांगलं लागून राहिलं. घरी नसतं तर कोणी- सचिन ए सचिन सचिन आई सचिन कुठे आई हा, पोरा कुठे चुकी झाली? आई काय चुकी झाली नाही फोन पण मला जरा मी सचिन! ए, पोरा! हे पोरगी आली पण. सचिन प्रिया सचिन मी घर सोडून आले काय पण आजच लग्न करायचं तुझ्यासोबत नाही प्रिया, मी तुझ्याशी आता या क्षणी लग्न करू शकत नाही किंवा अजूनही मी माझ्या आईच्या आणि दादाच्या कमाईवर जगतो अगं अजूनही माझं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे आणि तरी सुद्धा मी तुझ्याशी लग्न करणं हे शक्य नाहीये केलं प्रेम ते खोटं होतं प्रिया माझ्या प्रेमावर संशय घेते माझ्यावर संशय घेते अगं आम्ही परिस्थितीने जरी गरीब असलो ना तरी आमच्या मुलांनी काहीच मात्र दगडाचं नाही 100 रुपयाची साडी घेऊन देशील ना तुझ्या ती आयुष्य काढेल तुझ्यासोबत प्रिया तू शुद्धीवर नाहीये त्याच्या सगळेपणा करू नका. आजवर तुमच्या अन्नावर जगत आलो. तुमच्या पप्पानं आम्हाला काम दिलं. मग हे लेकरू तुमच्या आधारावर लहानाचे मोठे झाले. तुम्ही ते विचार करून बोला. माझ्या पप्पाच्या विटा भरतीवर तुम्ही राब राब राबता रक्ताचं पाणी करता त्याच्या मोबदल्यात तुम्हाला पैसे मिळतात उपकार नाही करत माझे पप्पा ही मालकीण आम्ही तुम्ही आम्हाला अडचणीत आणण्याचा काय प्रयत्न करता? 100 रुपये रोजी कमवणारी माणसं आम्ही तुम्हाला काय बी देऊ शकणार नाही. ए आई काही नको मला मला तू हवी का तुझं प्रेम हवं का? मला काही नको काय फक्त तू हवी का मला आम्ही काय बी करू शकत नाही. तुम्ही तुमच्या पप्पाशी बोला. अजी तुमचे पप्पा लय मोठे लोक आहे. लय मोठे मोठे लोक तुमच्या पप्पाला या शहरात ओळखते. आम्ही गरीब लोक. आमच्या घरची तुम्ही सून म्हणून या तर हा समाज काय म्हणे हे लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील याच भीतीने माझे पप्पा त्या गुंड्यासोबत माझं लग्न लावून द्यायला निघाले आणि आज तुम्ही सुद्धा तेच करताय सचिन तू विचार करून आले वगैरे तुझ्याजवळ पण तू सुद्धा लोक काय म्हणतील या भीतीने माझ्या प्रेमच करत नाही म्हणाला ठीक आहे मला काही ऐकायचं नाही लोक काय म्हणतील या भीतीनेच राहा तुम्ही निघाले मी थांब प्रिया हो माय आपल्या इथं कोणी पाणी मागायला आलो तर त्याने बी वापस पाठवत नाही हो माय आपण हे तर लक्ष्मीच्या पावलानं आली आहे माय ते कशी वापस पाठवून राहिली आई पुरुषाच्या गतीने नाही समजायच्या मग स्त्रीच्या भावना. तू म्हणे माय म्हणलीस हो काय बी काळजी करू नका. मी एकटीने आपला प्रश्न करीन. मला तुम्ही मदत नाही केली तरी चालेल. माय मी जिथं हाव ना अजून मी बी मेहनत करीन कष्ट करीन काय बी करीन काय फिकीर करू नको तू हा अच्छा ज्या दोघांचं लगीन लावून टाकू. अगं आई काय बोलतोस तू? चुप राह तू. बोलून राहिली ना मी. पण मी लग्न करू शकत नाही तुला माहिती आहे हो तू ठरवशील का आम्ही खाऊ ना. माय मी काय म्हणतो ते तुळशीच्या लग्नासाठी 2 हार आणले होते आणू का हा गेलो हा आलो बाय हा अरे दादा ऐक तू थांब ना का पया मी पया माया काय तुले दे तुला कुठल्या बी गोष्टीची कमी पडू देणार नाही ना. अंकुश अरे बोल माय. टा 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 अहो ते गुंतून राहिले होते पण घेतले काय घालून ये बाई असं. हा, हा. नाही कुठं आलं, त्याचं काय पहिले हे आता बरं आई जरा थोडी चर्चा झाली असती तर अरे बरं प्रेम करताना चर्चा नाही केली आता काय ती चर्चा करतो अरे नवऱ्याने बायकोच्या पाया पडायला नको का माझ्या नाही आईच्या हा, आईच्या. दादा आशीर्वाद दे कमाय काय म्हणलं लागतं काँग्रेच्युलेशन हा कांगार सोलेशन काय कांगार सोलेशन हा कुठला प्राणी नाही बोलताय
सुखी राहा. एक मिनिट मी काहीतरी कोडतोड घेऊन येतो. आई, मला कंपनीचा मेसेज आला. एक मिनिट. तेव्हा त्या मोबाईल मध्ये अरे लग्न झालंय तुझे आता हा? संसाराचा विचार कर. घरात 2 पैसे कसे येतील, आपलं घर कसं चालत याचा विचार कर. तेव्हा मोबाईल तिकडे राहते. कंपनीचा मेसेज आला, काहीतरी महत्वाचं असलं तर. कंपनीचं नाच ते पोरायले मोबाईल मध्ये आय कॅन्ट बिलीव्ह इट. दादा, प्रिया, आई, पुण्याच्या IT कंपनीमध्ये ऍज अ इंजिनियर मला जॉब मिळाला. 1 महिन्यानंतर लगेच जॉईन. अरे शाबास. बाय बाय. काय म्हटलं होतं ना, लक्ष्मीच्या पावला आले म्हणून. पावा भावाला नोकरी लागली का नाही? अहो आता तरी गोडधोड आणता का नाही? आणि माझ्या घरात या पुरीने सुखच आणलं. पण आई, मला एक सारखा प्रश्न पडतो. हे सुख म्हणजे नक्की काय? दादा, तुझ्या आता तुझं लग्न झालं, हो. तुला नोकरी लागली, हो. त्या मनासारखं झालं की नाही सगळं? मग यालाच तर सुख म्हणते ना. म्हणजे आई, सुखाची परिभाषा कशी असते? याला सुख म्हणतात. ठीक आहे. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? ऐकून हसलं मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा, माझ्यासारखा नालायक बाप या जगावर राहण्याच्या लायक पाहिजे. माफ केलं जा तुम्ही. नाही रे, असं कसं माफ केलं? असं एकदा माझा माफ केलं असं म्हणून चालतं रे? एवढं मी पायातली चप्पल काढून घेतली, दागिने काढून घेतले, कपडे काढून घ्यायला चाललं तुम्ही. माफ केलं मी तुम्हाला. हो, माफ केलं. शपथ घेऊन जाऊ माझी. केलं माफ. शपथ घे. हो, ये. मी येणार नाही. तुला घरी चल हे म्हणून माझं सांग. घर आहे, मी येणार नाही. तुला घरी चल म्हणून सांगतो प्रिया. नाही येणार. अजून मालिक, आम्ही छोटी मालकीने कवाचं समजून सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो, पण ते ऐकायला तयार असतं. आज मी तुमच्या अन्नावर जगलो, तुमच्या विरोधात जायचं नव्हतं आम्हाला. तरी पण केलातच ना? या राजशेखरच्या विरोधात केलातच ना? या राजशेखरच्या घराचे वासे मोजायला निघाला. अरे हे भडवे अंकोश. Mind your language. What do you think? What do you think? I am worse. I am uneducated. No, I am well educated, better than you. I am graduate in English literature, but I don't want to show my bitterness because
या राजशेखरच्या पैशात नाही या तुझ्या पोराचं शिक्षण झालं. तुझ्या पैशासाठी गयावया करते. हे विचारलीस का? 6 महिने झाले इटाभट्टीचं काम बंद आहे. मेलो का सगळं झालं ना. एवढी बिकट परिस्थिती आली आमच्यावर तर तुमच्यासाठी माणुसकी नाही सोडली आम्ही. माणुसकीनं सोडलेली माणसं अशीच वागतात का? या राजशेखरची ज्या समाजामध्ये इज्जत मान प्रतिष्ठा आहे ती सगळी धुळीला मिळवायला निघाली. या राजशेखरची नाचक्की करायला निघाली. आम्ही तुमची काय बी नाचक्की केलेली नाही. उलट तुम्हीच आमच्यासारख्या गोरगरिबाचे संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आम्ही गाळलेल्या घामावर आम्ही केलेल्या मेहनतीवर स्वतःच्या महालमाळ्या उभ्या केल्या. तुमच्या इटाभट्टीवर राब कष्ट करून घेतले पण मोबदला काय दिलाची? शून्य. इटाभट्टीसाठी म्हणून फॉरेस्ट स्टॅम्पवर सह्या करून घेतल्या आणि कितीतरी आदिवासी लोकांच्या जमिनी आपल्या घशात घेतल्या. बरं एक गोष्ट लक्षात ठेवा साहेब, ज्या गरीब लोकांचे तुम्ही संसार उद्ध्वस्त केले, ज्या गरीब लोकांचे तुम्ही मला दुखवले त्याचा शाप आहे तुम्हाला. या धरतीवर तुम्ही कधीच सुखाने जगू शकणार नाही. आवाज खाली. हे माझं घर आहे. तुमच्या इटा भट्टीवर तुमचं ऐकून घ्यायला कामाला नाही आता आम्ही. जाळून टाकेल. राजशेखर जाळून टाकण्याची धमकीने द्यायची. जळून टाकण्याची धमकीने द्यायची. जळून मरण्याची भीती तुमच्या सगळ्या श्रीमंतीत मारलेल्या लोकांना सांग. आम्ही गरीब लोक आहोत. खस्तीनं जगतो. या हाताने कमवतो या हाताने खातो. या हाताने माया घरच्या सदस्याच्या केसाला जरी धक्का लागला ना त्या हाताने त्या विटाभट्टीच्या विटा थापल्या तर ती एक वीट टायक्यात मागपुढं पाहिलं नाही. विसरलोच. हे तर आपले समजे झाले आहे. आता पोरीच्या घरी आले आहे ना. तोंड गोळ करून जा. कुत्र्यासारखा पाठ झाला. राजशेखरला पेढा देतोय. राजशेखरला चावलीस. त्या बापाला चावलेस. 24 तास फक्त 24 तास. त्या 24 तासाच्या आत तुमचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल. तुम्ही तिघांनी माझं काळीच काढून घेतलं ना. मी राजशेखर तुमच्या तिघांचंही काळी. तिघांचं चौघांचं तुम्हा चौघांचंही काळीच मी माझ्या हातात काढून घेईन. 24 तास. 24 तासाच्या आत तुमचं सगळं खरा